मोहोळ तालुक्यात बहुतेक ठिकाणी दुरंगी लढतींचे चित्र स्पष्ट। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत 66 उमेदवार रिंगणात। जनसंसद न्यूज मोहोळ विशेष प्रतिनिधी। मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली। या प्रक्रियेत जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेल्या 89 अर्जांपैकी 49 उमेदवारांनी माघार घेतली, तर पंचायत समितीच्या 97 अर्जांपैकी 47 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत। परिणामी जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी 25 उमेदवार, तर पंचायत समितीच्या 12 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात असून एकूण 66 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। तालुक्यातील बहुतांश गट व गणांमध्ये दुरंगी सामना होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। अर्ज माघारीमध्ये पेन्नूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मानाजी माने, कुरुल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी शरद पवारचे सतीश जगताप यांनी माघार घेतली। तसेच पोखरापूर जिल्हा परिषद व सय्यद वरवडे पंचायत समिती गणातून शिंदेसेनेकडून दाखल उमेदवारीही मागे घेण्यात आली आहे। तालुक्यातील लक्षवेधी लढती मोहोळ तालुक्यात आष्टी, पोखरापूर, कामती, बुद्रुक, कुरुल, पेन्नूर व नरखेड असे 6 जिल्हा परिषद गट असून आष्टी, खंडाळी, नरखेड, शिरापूर, सावळेश्वर, कामती, बुद्रुक, सय्यद वरवडे, पोखरापूर, पेन्नूर, टाकळी, सिकंदर, कुरुल व घोडेश्वर असे 12 पंचायत समिती गण आहेत। यामधील आष्टी, कुरुल, पेन्नूर व नरखेड हे जिल्हा परिषद गट विशेष लक्षवेधी ठरणार आहेत। दरम्यान समाधान पाटील यांनी दाखल केलेले दोन्ही अर्ज मागे घेतले आहेत। तसेच पोखरापूर जिल्हा परिषद गटातून शंकर वाघमारे, कामती गटातून महेश भोसले, आष्टी गटातून लाला पाटील व नरखेड गटातून उद्धवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेले गोविंद पाटील यांनीही माघार घेतली आहे। अशी रंगणार थेट लढत। कुरुल जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि भाजपचे सचिन जाधव यांच्यात थेट सामना होत आहे। पेन्नूर जिल्हा परिषद गटात शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या विरोधात भाजपचे रामदास चवरे निवडणूक रिंगणात आहेत। नरखेड गटात शिंदेसेनेचे संतोष पाटील विरुद्ध भाजपचे लखन शिंदे, तर पोखरापूर गटात राष्ट्रवादी शरद पवार चे सर्जेराव निळे यांच्या विरोधात भाजपचे बालाजी नरुटे यांच्यात लढत होत आहे। कामती गटात विमल खताळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वैष्णवी पाटील, तर आष्टी गटात राष्ट्रवादी अजित पवार चे विजयराज डोंगरे विरुद्ध भाजपचे समाधान शेळके अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे। पक्षनिहाय जागा वाटप या निवडणुकीत भाजपकडून जिल्हा परिषदेच्या 6 व पंचायत समितीच्या 12 जागा लढविण्यात येत आहेत। काँग्रेस पक्षाकडून 3 जिल्हा परिषद व 6 पंचायत समिती गण निवडणुकीच्या मैदानात आहेत। उद्धव ठाकरे गटाकडून कामती व पेन्नूर हे 2 जिल्हा परिषद गट तसेच कामती, सावळेश्वर, पेन्नूर, शिरापूर व पोखरापूर हे पंचायत समिती गण लढविले जात आहेत। शिंदेसेनेकडून नरखेड जिल्हा परिषद व नरखेड पंचायत समितीची जागा, तसेच पेन्नूर जिल्हा परिषद, पेन्नूर पंचायत समिती व टाकळी सिकंदर पंचायत समितीची जागा लढविली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कामती, कुरुल व आष्टी या 3 जिल्हा परिषद गटांसह 8 पंचायत समिती गण निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहेत।